हॅलो मित्र मैत्रिणींनो, आज आपण शिकणार आहोत टेक्स्ट ग्रुप. इन्सर्ट टॅब टेक्स्ट ग्रुप मधील सर्व फंक्शन्स. तर सर्व फंक्शन आपण टेक्स्ट ग्रुप, टेक्स्ट बॉक्स काय असते, वर्ड आर्ट, ड्रॉप कॅप काय असतं ते सर्व आपण शिकणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी पवन कटकेलवार. तुम्ही पाहतात यूट्यूब चॅनल पवन मास्टर कम्प्युटर गाईड. तर यूट्यूबवर नवीन आलात तर चॅनलवर सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. चला तर मित्रांनो सुरू करूया. तर बघा, आज आपण टेक्स्ट ग्रुप शिकणार आहोत. म्हटलं कोणतं? टेक्स्ट ग्रुप. आणि जसं आता टेक्स्ट ग्रुपमध्ये जातो मी, तर तुम्हाला टेक्स्ट ग्रुपमध्ये नावे दिसत आहेत. कोणते आहेत? टेक्स्ट बॉक्स, क्विक पार्ट, वर्ड आर्ट, ड्रॉप कॅप, सिग्नेचर लाईन, डेट अँड टाइम, ऑब्जेक्ट वगैरे दिलेले आहेत. तर बघा, आपण टेक्स्ट बॉक्स आपण थोडं पहिल्यांदा पण पाहिलेलं होतं. टेक्स्ट बॉक्स काय असते, ठीक आहे का नाही? टेक्स्ट बॉक्स शिकलं होतं तुम्ही. नाही शिकलं असणार तर तुम्ही मागील शेपचा व्हिडिओ पाहून घ्या, कारण या ठिकाणी शेपमध्ये पण टेक्स्ट बॉक्स ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे. कशामध्ये? शेपमध्ये. तर बघा, इथं तुम्हाला डायरेक्टली टेक्स्ट बॉक्स घ्यायचा होता. तुम्ही इथं टेक्स्ट बॉक्समध्ये जाणार तर तुम्हाला असं टेक्स्ट बॉक्सवर जसं तुम्ही क्लिक करा, रेडीमेड टेक्स्ट बॉक्स येऊन जाईल. जसं इथे मी आस्टिन साईड बार नाव देऊन आहे, ठीक आहे. आस्टिन साईड बार मध्ये पण यूज करू शकता आणि ड्रॉ पण करू शकता. आणि जसं मी इथं क्लिक करणार त्या डिझाईननुसार तुम्हाला तर टेक्स्ट बॉक्स येऊन जाईल. जसं की तुम्ही मराठीमधले बघा, मराठीमधील तुम्ही गाथा वगैरे पाहिले असणार. कोणते? जसं पोयम राहतात, 4-4 लाईन राहतात, मराठी इंग्लिश. आली आली दिवाळी, बहीण भाऊ ओवाळी, आहे की नाही? असे तुम्ही ते 4-4 पॉईंट वगैरे राहतात आणि त्याचं एक्सप्लेनेशन खाली असते. म्हणजे दिवाळी आली आणि आपल्याला त्याच्यामध्ये जे आपल्याला भाऊ राहतात त्याला ओवाळणी करत असतात, त्याचा जो स्पष्टीकरण आहे तो खाली दिले जाते. इंग्लिशमध्ये पण आहे, ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार. तर जे काही आहे ते त्याची माहिती इंग्लिशमध्ये एक्सप्लेनेशन केलं जात असते. तर सेम टेक्स्ट बॉक्सचा यूज तुम्ही यासाठी पण यूज करू शकता. अदरवाईज वेगवेगळे यूज पण तुम्हाला सांगितलेले आहे. जर तुम्हाला इथं कोणता एखादा टेक्स्ट पण घेऊ शकता. मी इथं तुमचं स्वागत करतोय. वेलकम टू अवर चॅनल. तर बघा, या ठिकाणी टेक्स्टला जसं तुम्ही सिलेक्ट करा, तुम्हाला फॉर्मॅट टॅब शिकलेले आहेत शेपचं, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इफेक्ट पण देता येतो आणि ट्रान्सफॉर्मचा इफेक्ट तुम्हाला देता येतोच, ठीक आहे. आणि जसं या ठिकाणी मी इथं क्लिक करेल तसं डिझाईन तो बनत जाईल, ठीक आहे. असो, तर आपण बघा पुढे चालू. इथं आपण बघा, क्विक पार्ट्स आपण समजून घेण्या अगोदर आपण हे बाकीचे फंक्शन घेऊन घेऊ. इथं वर्ड आर्ट दिलेला आहे. काय दिलं इथं? वर्ड आर्ट. आता वर्ड आर्ट्स काय असतात बघा, तुम्ही एखादे डिझाईन तर दिलं तर बघा इथं विदाऊट सिलेक्ट करा. तुम्ही कुठेही सिलेक्ट केलेलं नाही. मी जसं या ठिकाणी या टेक्स्टवर क्लिक करणार, त्या टेक्स्टमध्ये बघा फॉर्मॅटिंग मध्ये आलेला आहे आणि तुम्ही कोणताही वर्ड इथं टाईप करू शकता. जसं की मी इथं गडचिरोली वर्ड टाईप केलं, गडचिरोली महाराष्ट्र, आणि इथं गडचिरोली महाराष्ट्र दिलं. मी इथं माझ्या गावाचं पण नाव टाकून इथं कारवार. आणि जसं मी या ठिकाणी घेतलेलं आहे, आणि या टेक्स्टला तुम्ही जिथं पाहिजे कसं पाहिजे तुम्ही अशा रोटेशनना तुम्ही चेंज पण करू शकता बघा, ठीक आहे. कोणत्या बाजूला पाहिजे वगैरे तुम्ही असं घेऊन चला. चला, इथे मी नॉमिनल ठेवलेलं आहे बाजूला. तुम्हाला वाटलं त्या पद्धतीने एडिटिंग वगैरे करून घेऊ शकता, ठीक आहे. इथं डिझाईन बनलेली आहे, वाटलं ते डिझाईन अप्लाय करू शकता. चला असो, तर बघा, आपण इन्सर्ट टॅबमध्ये वर्ड स्टाईल शिकला. आता ड्रॉप कॅप काय असते, आणि तुम्ही वर्ड स्टाईल तुम्ही याचं डायरेक्टली क्लिक केल्यानंतर टाईप केलेलं होतं, पण तुम्ही एखाद्या वर्डला सिलेक्ट करून पण देता येतो. काय करता येतो? सिलेक्ट करून. जसं मी इथं सिलेक्ट केलं तर, आणि सिलेक्ट केल्याच्या नंतर वर्ड आर्ट्स म्हणून जातोय बघा. आणि जसं मी या ठिकाणी कोणत्या इफेक्टवर जसं मी इथं क्लिक करणार, तो टेक्स्ट फॉर्मॅटिंग मध्ये बदलून जाणार. कसं वाटलं तुम्हाला?
नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो. असं तुम्हाला इफेक्ट डायरेक्टली देता येतो आणि तुम्ही होम टॅब मधून जे शिकलेले आहात ते थोडंसं डिफरंट आहे. ऑप्शन तर तेच दिसतील, परंतु बघा मी एवढं टेक्स्ट आहे तेवढंच इफेक्ट अप्लाय होईल, बाकीचे येणार नाही. इथं इन्सर्ट टॅब म्हणजे वर्ड आर्ट मध्ये तयार होऊन जाते. आणि आता आपण शिकू ड्रॉप कॅप इफेक्ट. कोणता इफेक्ट आहे? ड्रॉप कॅप. आता ड्रॉप कॅप काय असते बघा, कॅप म्हणजे टोपीसारखं असते. जसं की तुम्ही पॅराग्राफ मध्ये फर्स्ट जो वर्ड राहते खूप मोठा राहतो. जसं की मी इथून सुरुवात करतोय, इथं आफ्टर कोलंबिया डॉक्टर आंबेडकर मूव्ह टू लंडन दिलाय ना. याच्यामधला जो फर्स्ट कॅरेक्टर आहे तो काय आहे, कोणता लेटर आहे सांगा बरं मित्रांनो तुम्ही. कोणता? ए आहे. काय आहे? ए. तर मला ए जो कॅरेक्टर आहे तो थोडं मोठं हवं आहे. तिथं जायचं बघा ड्रॉप कॅप ऑप्शन मध्ये. ड्रॉप मध्ये गेलं तर बघा ए जो लेटर आहे 3 लाईन एवढा मोठं झालेलं आहे. इन मार्जिन म्हणजे काय, ज्या ठिकाणावरून आपण टेक्स्ट टाईप करू शकत नाही तो एरिया म्हणजे मार्जिन. मी ड्रॉप कॅप ऑप्शन घेतलं तर तुम्हाला या पॅराग्राफ मध्ये येईल. पण ड्रॉप कॅप ऑप्शन घेतलं बट एक कंडिशन आहे मला की 2च लाईन एवढं मोठं पाहिजे. तो जो ए लिटर आहे तो 2च लाईन एवढं मोठं पाहिजे. तर अशा वेळी जायचं आहे ड्रॉप कॅप ऑप्शन मध्ये आणि ड्रॉप कॅप ऑप्शन मध्ये गेले तर लाईन टू ड्रॉप दिलाय. इथे तुम्हाला लाईन टू ड्रॉप इथे 2 करून घ्यायचं आहे. किती करायचं आहे? 2. केला. आता याच्यामध्ये डिस्टन्स किती आहे? डिस्टन्स 0 आहे. तुम्हाला याच्यामध्ये डिस्टन्स पण ठेवता येते. मी जेवढा आहे तेवढंच ठेवतो आणि ओके बटनवर क्लिक करतो. पहा 2 लाईन एवढं मोठे झाले. जसं की आपल्याला हे न्यूजपेपरमध्ये जास्तीत जास्त आपल्याला बघायला मिळत असतो. आणि त्याच्यानंतर आहे सिग्नेचर. सिग्नेचर तुम्हाला अप्लाय करायचं. सिग्नेचर बघा क्विक पड आपण नंतर पाहणार म्हटलं. सिग्नेचर साठी बघा मी इथं इथं मध्यंतरी 2-3 लाईन वेगळे ड्रॉ करण्यासाठी इन्सर्ट इंटर बटन प्रेस केलेला आहे आणि तिथं लाईन इन्सर्ट केलेली आहे. आता इथे मी जसं सिग्नेचर लाईन मध्ये जातोय, इथं मायक्रोसॉफ्ट ऑफिस सिग्नेचर लाईन दिला, ऍड सिग्नेचर सर्व्हिस. तुम्ही इथं कोणतेही ऑप्शन यूज करा मायक्रोसॉफ्ट ऑफिस सिग्नेचर लाईन. इथं बघा फॉर एक्झाम्पल सजेस्टेड सिग्नेचर, जो व्यक्ती तुम्हाला साईन करणार आहे त्याचं इथं नाव टाईप करून घ्यायचं. इथं हा जो आहे हा डिजिटल सिग्नेचर आहे, त्याच्यामुळे इथे तेवढं फारशा प्रमाणात साईन वगैरे होत नाही. पण या ठिकाणी आपण नाव वगैरे टाईप करू. आता या ठिकाणी मी माझंच नाव देत आहे. ठीक आहे, मी काही कोणत्या ड्युटीवर नाही आहे, पण मी तुम्हाला इथे मी नेम वगैरे यूज करतोय. त्याचं टायटल काय आहे? टीचर. तुम्ही टीचर तर नाही सध्या, या ठिकाणी टीचर. ईमेल आय डी समथिंग समथिंग XYZ इथे मी टाईप करून घेतो आणि ओके बटनवर क्लिक करतो बघा. आणि जसं मी ओके बटनवर क्लिक केलं काय झालंय, इथे ईमेल ना आलंय परंतु ईमेल ते बॅकग्राऊंड मध्ये आहे. हे तुम्हाला नाव येईल आणि जे क्वालिफिकेशन असेल जे काय असेल त्यांचं पद तो खाली येईल आणि टायटल येईल. आणि वरती तुम्हाला एक्स जो दिला त्या ठिकाणी साईन करण्यासाठी डिजिटल सिग्नेचर आपण ऍड केलेलं लाईन दिसेल. ठीक आहे, सिग्नेचर लाईन तुम्हाला ऍड कसं करायचं ते समजलेलं आहे. त्याच्यानंतर बघा डेट अँड टाइम दिलाय. काय दिलाय? डेट अँड टाइम. आता डेट अँड टाइम कसं इन्सर्ट करायचं आपल्याला हेडर फुटर मध्ये पण होतं, परंतु आपण इकडच्या भागात शिकणार होतो त्याच्यामुळे सांगितलं नव्हतं. याचं हेडर अँड फुटर कसं यूज करायचं बघा. आपण डॉक्युमेंट जो आहे आपला डॉक्युमेंटच्या इथं हवा आहे की या बाजूला हवं, या कॉर्नर मध्ये. ठीक आहे, तुम्ही इथं कर्सर ठेवलेला आहे. इथं डेट अँड टाइम मध्ये जातोय. डेट अँड टाइम. डेट अँड टाइम मध्ये जसं क्लिक करणार पहा, इथं अवेलेबल फॉर्मॅट दिला आहे ह्या डेट अँड टाइमच्या डायलॉग बॉक्स मध्ये. इथे तुम्हाला लँग्वेज कोणती हवी आहे, मराठी, हिंदी, इंग्लिश कोणती पाहिजे. मी इंग्लिश जसे ॲज इट इज ठेवून देतोय. इथे तुम्हाला इथं डे पण दिला, डेचं नेम पण दिला आणि डेट दिला आहे. तर मी इथून काय करतो, डेट अँड टाइम साठी मी डेट पण इथं आलेले दिसतो, इथं टाइम पण अपडेट ऑटोमॅटिकली, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही हा डॉक्युमेंट यूज कराल तो दिवशीचा तो डेट बदलत जाईल. ओके बटनवर क्लिक करतोय आणि सोबत आता मला काय करायचंय बघा, इथं ऑब्जेक्ट ऑप्शन दिला, इम्पॉर्टंट ऑप्शन. तुम्हाला कोणता आहे? इम्पॉर्टंट. तुम्हाला एखादी इमेज एखादी काही असेल फाईल असेल की त्या ठिकाणी तुम्हाला टेक्स्ट वगैरे कन्वर्ट करायचं असेल, एक तुम्ही PDF बनवलेली आहे रेडीमेड आणि त्या PDF ला टेक्स्ट मध्ये कन्वर्ट करायचं तर हा ऑप्शन आहे. मी याचं तुम्हाला डिटेल व्हिडिओ नंतर तुम्हाला टाकेन.
मी इथं क्विक पार्ट सांगून देतो बघा, क्विक पार्ट्स काय असतं. आता क्विक पार्टसाठी मी काय केलं, पहिल्यांदा मी इथं नेम टाईप करून घेतलेलं आहे, जसं पवन मास्टर कॉम्प्युटर गाईड. मी इथे या टेक्स्टला सिलेक्ट केलं. इथून जायचं आहे बघा क्विक पार्ट्समध्ये. इथं डॉक्युमेंट प्रॉपर्टी म्हणजे ऑथर पण दिलेला आहे, म्हणजे जो तयार करतो त्याचं नाव, कोणते पुस्तक वगैरे असेल त्याचं सब्जेक्ट, टायटल, स्टेटस काय असतो ते सर्व डिटेल देऊ शकतो. मी इथं काय करतो, सेव्ह सिलेक्शन टू क्विक पार्ट गॅलरीमध्ये क्लिक करतो बघा. आता जो मला नाव द्यायचं आहे, मला शॉर्टकट जसं पवन मास्टर कॉम्प्युटर गाईड, तर इथं मी काय करतो PMCG केलं आणि जसं मी ओके करतोय बघा, केलं. आणि त्याच्यानंतर इथं काय आहे, महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या टेक्स्टला सिलेक्ट करतोय. इथे जातो सेव्ह टू सिलेक्शन, या ठिकाणी टाईप करतो मी MSCIT. ओके, या टेक्स्टला सिलेक्ट करून जातोय बघा. क्विक पार्ट्स म्हणजे आता एकदम तुम्हाला हायलाइट करून जातो क्विक पार्ट्स. ठीक आहे, क्विक पार्ट्स मध्ये इथं सेव्ह टू सिलेक्शन आणि सर्व कुठं होतात ते सर्व तुम्हाला इथं टायटल पण दिसतोय. ठीक आहे, या ठिकाणी मी सेव्ह टू सिलेक्शन मध्ये क्लिक करतोय, टाईप करतोय MKC. ओके, सेव्ह टू सिलेक्शन PSU. चला, मी इथं फास्ट मध्ये एवढ्याचे नाव वगैरे ऍड करून घेतो, CPU केलं. आणि बघा जेवढं डेटा मी टाईप केला मी तेवढं काय करतोय, इथं मी रिमूव्ह करून घेतो, म्हटलं. आणि बघा या ठिकाणी इथं मी काय करतोय PMCG आणि या डॉक्युमेंटमध्ये कर्सर ठेवायचा आणि कीबोर्डवरून तुम्हाला F3 बटन प्रेस करायचं. F3 बघा, पूर्ण नेम जसं टाईप केलं होतं तसं येऊन जाईल. तसंच आपण काय टाईप केलं होतं MSCIT, इथे यायचं आणि कीबोर्डवरून F3 बटन यूज करायचं. कोणत्या F3 तुम्हाला माहित नसेल तर बघा, F आणि 3 तुम्हाला सोबत जोडून दिलेले वरती येऊन 4थ्या नंबरची बटन. ठीक आहे, आणि जसं तुम्ही त्या बटनवर तुम्ही क्लिक कराल, ठीक आहे, तुम्हाला तो नेम येऊन जाईल. तर मी इथं काय टाईप केलं होतं MKCL, इथं ज्या F3 बटन टाईप करा. त्यानंतर आपण दिलं PSU, इथे जा F3 बटन टाईप करा बघा. त्याच्यानंतर काय टाईप केलं होतं, त्याच्यानंतर टाईप केलं होतं आपण CPU, घेऊन जा F3 बटन यूज करा F3. ठीक आहे, F3 फंक्शन की आहे आणि तुम्ही जसं बनवून ठेवलेलं असणार तुमच्या डॉक्युमेंटमध्ये तर क्विकली रिस्पॉन्स करत जाणार. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसं वाटलं, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, बाय बाय.